वळूयात पुढच्या बातमीकडे। कोल्हापूरच्या नांदडी मठात गेली 34 वर्ष असणाऱ्या महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्रकल्पामध्ये देण्यात आलंय आणि या विरोधात आता तीव्र जनभावना निर्माण झाल्या असून कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आक्रमक झालेत। तर या प्रकरणी वनतारानं देखील स्पष्टीकरण दिलंय। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनतारानं दिलेत। यासाठी अधिकृत वन्यजीव खात्यानं आणि जैन मठानं न्यायालयामध्ये कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे। जर न्यायालयानं आदेश दिला तरच या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीमध्ये सुरक्षितरित्या पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनतारानं तयारी दर्शवल्याचं वनताराकडून स्पष्ट करण्यात आलंय। अधिकची माहिती घेऊयात ग्राफिक्समधनं। प्राणीमित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी या हत्तीणीच्या प्रकृतीच्या तपासणी करण्यासाठी समिती नेमली। हत्तीणीवर उपचार करण्यासाठी आवश्यक ठिकाणी पुनर्वसन करण्यासंदर्भात 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं ही शिफारस स्वीकारली। तर शिफारस स्वीकारल्यानंतर वनतारामध्ये 2 आठवड्यात हत्तीणीला हलवण्याचा आदेश देण्यात आला। दरम्यान या संदर्भात न्यायालयात काय झालं तेही पाहूयात। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं। त्यानंतर 29 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठानं ही रिट याचिका फेटाळली। महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांऐवजी या ठिकाणी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे यामध्ये भर देण्यात आला आणि यावर भर देत वनतारामध्ये स्थलांतर करण्यासंदर्भात शिक्कामोर्तब केलं गेलं। यानंतर हत्तीणीची नाजूक तब्येत आणि मानसिक अवस्था सुधारणं या गोष्टी न्यायालयानं विचारात घेतल्या। जेव्हा वनतारामध्ये आली तेव्हा इथे सेटल होण्यासाठी आपण तिला पुरेसा वेळ आणि जागा दिली। त्याच्यानंतर आपण तिची वैद्यकीय तपासणी केली आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसले त्याच्यासाठी तिला आपण आता लॉंग टर्म एक ऍक्शन प्लॅन तिच्यासाठी बनवलेला आहे। जे माधुरीवर प्रेम करतात, तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात, तुमच्या या प्रेमाचा आम्ही आदर करतो। तुमच्याच या प्रेमामुळे ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे वनतारामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत तिची काळजी घ्यायला। दरम्यान यामध्ये सध्याची महादेवीची स्थिती काय आहे ती आपण पाहूयात। महादेवी वनतारामध्ये 30 जुलैला आल्यापासून विशेष पशुवैद्यकीय उपचारांखाली तिला ठेवण्यात आलाय। महादेवी हत्तीणीवर सांधेदुखीचाही उपचार सध्या सुरू आहे। शिवाय एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड यासह रेडिओलॉजिकल रोगनिदान तिचं करण्यात आलंय। साखळदंड विरहित आणि चांगली राहण्याची व्यवस्था सुद्धा तिची करण्यात आली आहे। यामुळे महादेवी हत्तीणीची मानसिकता आणि आरोग्य सुधार होत असल्याचं वनतारानं स्पष्ट केलंय। अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतर सुद्धा आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते असं वनताराचं म्हणणं आहे। तर महादेवी कोल्हापूरला परत नेण्याची परवानगी मिळाली आहे का या संदर्भातही माहिती घेऊयात। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनतारानं दिले। शिवाय त्यासाठी अधिकृत वन्यजीव खात्यानं तसंच जैन मठानं न्यायालयामध्ये कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे असं वनतारानं म्हटलंय। वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्व नियमांचं पालन करण्यात आलं पाहिजे असंही वनतारानं म्हटलंय। यासोबतच न्यायालयानं आदेशानंतर वैद्यकीय देखरेखीखाली वन्यजीवांच्या हाताळणीमध्ये तिला पाठवण्याची तयारी दर्शवली आहे। आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल।